काही लोकांच्या अंगात येतं. वारकरी संप्रदाय मानत नाही बरं या गोष्टीला. माऊलीचं तर सोडाच, तुकोबारांनी खंडन केलंय. सेंदरी हेंदरी दैवते कोण ती पूजे भूते केते. अंगात येणारा हा मनुष्यच नाहीत असं लेखी प्रमाण आहे तुकोबारांचं. आणि आजही तुम्ही पहा, कलेक्टरच्या अंगात येत नाही, मंत्र्याच्या अंगात येत नाहीत, जी बाई दात घासत नाही, आंघोळ करत नाही, अभ्यास करते, तुझ्या अंगात देव जातो. देवाला पण काही चॉईस आहे का नाही? कधी अभ्यास करून विचार करा या गोष्टीचा. कुठं जावं, कुठं राहावं, काय करावं. एक कारकून माझ्याकडे आला आणि मला त्यांनी सांगितलं, महाराज 7.5 सुरू आहेत, 5 वर्ष झालेत, 2.5 वर्ष राहिलेले आहेत. 2.5 वर्षात माझ्यावर शनीचा प्रभाव पडू नये म्हणून मला काहीतरी उपाय सांगा. मी म्हणलं, काम काय करतं? मी कारकून आहे. तुझ्या मागे कोण लागलंय? ते मग शनी लागलाय. म्हणजे एवढं मोठं कशाला समजतो स्वतःला? तो कारकून, तो शनी ग्रह पृथ्वीपेक्षा कैक पटीनं मोठा, त्याला तुझी चॉईस मिळाली. म्हणजे तुझ्या मागे लागावं शनीने, इतका लहान नाहीये तो. इतका शनीचा अपमान नका करू. आपल्या मनानं आपल्याला दुःख दिलेलं आहे, शनीवर ढकलू नका, सांध शोधू नका. 10-20 वर्षाकरता आपण जीवन चांगल्या रीतीने जगतो, त्यात आपलं दुःख शेजारच्याने दिलं, भावकीने दिलं, शनीने दिलं, हे चुकीचं आहे सगळं. मानसिक भ्रम, आभासी जगणं, व्हर्च्युअल लाईफ. ठरवताय तुम्ही कुणाला तरी बोलावं. नवीन पिढी त्यात फार हुशार आहे, अजिबात या भानगडीमध्ये पडत नाही. नाही देव भेटला तरी चालेल, पण थोताण नको, ही परमार्थ सुरू करण्याची पहिली पायरी. मी याला प्रॅक्टिकल म्हणतो. आणि जेवढे लोक शिकलेले होतील तेवढे विवेकानंद जन्माला येतील. शिकलेलेच विवेकानंद होतात, ग्रामीण विवेकानंद होत नाही.